Namaskar. On behalf of Government of Goa, I congratulate Dr. Devdatta Govind Patil and Shri Pundalik Shivram Narvekar who are conferred with Durgaram Upadhyay Sanskrit Bhasha Puraskar and Bada Satoskar Marathi Bhasha Puraskar respectively for the year 2018-19 under Bhasha Puraskar Yojana of Government of Goa. The main objective of the scheme is to acknowledge the scholastic work of person of Goan origin who has served either of the three languages, namely Konkani, Marathi or Sanskrit for more than 50 years, including contribution to propagation of language by way of teaching, translation, writing, lecturing, etc. The awardees are selected by government constituted committee of experts. The award consisting of certificate, memento and a cash check of 1 lakh shall be handed over to the awardees. I am truly honored to bestow these awards to these multifaceted personalities on behalf of Government of Goa. I am thankful to Honorable Chief Minister of Goa, Honorable Minister Official Language and Secretary Official Language for continuing this scheme for supporting deserving awardees. I also thank members of the selection committee and the staff members of this department for organizing this function. Dev Bare Guru. नमस्कार. गोंय सरकारचो मानाचो असो पुरस्कार मराठी भाशे खातीर बाद सातोस्कर हो पुरस्कार भोवमान्य श्री पुंडलीक शिवराम नार्वेकर हांकां फावो जाल्लो आसा. तांकां हो पुरस्कार भेटून करचे खातीर आमी हांगासर जमिल्ले आसा. तुमकां सगळ्यांक म्हजो नमस्कार. हांव राजभाषा संचालनालयाचे संचालक श्री प्रसन्न आचार्य हांच्या लागीं मागता की तांणी दिवली पेटोवन ह्या सुवाळ्याचें उक्तावण करचें. भोवमान्य श्री पुंडलीक शिवराम नार्वेकर हांच्या हातांतल्यान ह्या उक्तावण जाल्लें आसा. आतां आमचे राजभाषा संचालक श्री प्रसन्न आचार्य हांच्या लागीं मागता की तांणी श्री पुंडलीक शिवराम नार्वेकर हांकां पुष्पगुच्छ दिवन तांचें अभिनंदन करचें. राजभाषा संचालनालय हांचे सहाय्यक संचालक श्री अनिल सावंत हांकां विनवणी करता की तांणी तांचे घरकान्न हांकां फूल भेटोवन तांचें अभिनंदन करचें. देव बरें करूं. आतां हांव सहाय्यक संचालक श्री अनिल सावंत हांच्या लागीं मागता की तांणी मानपत्राचें वाचन करचें. माननीय श्री पुंडलीक शिवराम नार्वेकर, नमस्कार. मराठी भाषा आणि साहित्याचा अतिशय एकनिष्ठेने सेवा करून भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार आणि विस्तारासाठी आपण दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन गोवा सरकारतर्फे आपल्याला प्रतिष्ठेचा असा हा बाद सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. राजभाषा संचालक पंडित
सुनेत्रा कळंगुटकर आणि आमच्या लागीं मागता की ताणें तांची थोडे ओळख करून दिवची. नमस्कार सर्वांना. या पुरस्कार वितरण समारंभामध्ये उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आमच्या कुटुंबियांच्या वतीने. माझ्या वडिलांची ओळख करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री पुशी नार्वेकर हे गोमंतकातील एक ज्येष्ठ साहित्यिक, कथालेखक, समीक्षक, आस्वादक समीक्षक आणि ललित लेखक, नाटककार म्हणून सुप्रसिद्ध आहे. आणि त्यांच्या गेली अनेक वर्षे त्यांनी अखंडितपणे आणि निरलसपणे जी साहित्य सेवा केलेली आहे तिचा एक यथोचित सन्मान आज राजभाषा संचालनालयाच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यांना बाद सातोसकर मराठी भाषा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे राजभाषा संचालनालयाकडून. त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते, गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचे. श्री पुशी नार्वेकर हे सुरुवातीपासून त्यांना म्हणजे बालपणापासूनच साहित्याची प्रचंड आवड होती, वाचनाची आवड होती आणि कालांतराने ते लेखन करू लागले. आणि लेखन करताना मग त्यांनी अनेक मराठी वृत्तपत्रामधून, गोमंतक किंवा नवप्रभा अशासारख्या वृत्तपत्रामधून त्यांनी लेखन केले, कथा लेखन केले, ललित लेखन केलं, नाटकही त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी शरदबाबूंच्या नायिका आणि शरदबाबूंच्या शरदचंद्रांच्या मानसकन्या अशी आस्वादिक समीक्षेची पुस्तकंही त्यांनी लिहिली. त्याचबरोबर इतर स्फुट लेखनही त्यांचं आहे. त्यांना चित्रकलेचीही प्रचंड आवड होती आणि चित्रकलेचं एक फॉर्मल असं शिक्षण त्यांना प्राप्त झालं नाही, पण त्यांनी आपली चित्रकलेची साधना त्यांनी सुरूच ठेवली. त्यांची चित्र आजही आमच्या इथं हॉलमध्ये लावलेले आहेत अशी. आणि त्याचबरोबर त्यांची राजकीय व्यंगचित्र वगैरे अनेक वृत्तपत्रामधून, केसरीसारख्या वृत्तपत्रामधून वगैरे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गोमंत विद्यानिकेतन किंवा गोमंतक मराठी अकादमीचे वगैरे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. प्रागतिक मराठी साहित्य संमेलन, त्याचबरोबर माशेल येथे भरलेल्या अखिल गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन जे होतं त्याचे ते अध्यक्ष होते. तर अशा प्रकारे त्यांची सेवा त्यांनी मराठी साहित्य शारदेच्या दरबारामध्ये त्यांनी सादर केलेली आहे. आणि आपल्या अनेक पुस्तकांची इथं त्यांची पुस्तकं इथं आहेत. तर त्या पुस्तकांची ओंजळ जी आहे किंवा आपल्या साहित्याची ओंजळ जी आहे ती त्यांनी शारदेच्या दरबारामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात मी इथं त्यांची ओळख करून दिलेली आहे. धन्यवाद. एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या एका पुस्तकाचे प्रकाशन स्वर्गीय बाद सातोसकर यांच्या हस्ते पणजीला झाले होते, त्याची यावेळी आठवण झाली. वाचनाची आवड अगदी लहान वयातच निर्माण झाली. ती कशी निर्माण झाली हे सांगणे कठीण आहे. आमच्या घरात दर श्रावण महिन्यात हरिविजय या श्रीधर कवी विरचित ओवीबद्ध ग्रंथाचे वाचन होत होते. त्यातूनच ही आवड निर्माण झाली असे वाटते. गोव्यात जी मराठी वृत्तपत्रे चालू होती त्यात वाचकांचे विचार प्रसिद्ध होत असत. तेथून सुरुवात झाली. त्या पत्रव्यवहारचे सदरात मी लिहायला सुरुवात केली. माझे एकूण 15 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. लेखकांना संदेश लिहित राहा.
दादा म्हणटा ते आमच्या गोंयांत सामके एक व्यक्ती की तेजे बद्दल आमकां खूब आपुलकी आसा आनी दादा जें कितें बरयता साहित्यान तें वाचून काडचें केन्ना लगबग जाता आमकां वाचून तें पळोवचें आनी दादा अशें आमचे कडेन रिलेशन दवरता की ल्हान भुरगो आसूं किंवा मोठो आसूं की म्हाज्या घरचो आसूं तिची विचारपूस खोलायेन करता आनी सगळ्यांकूच तो विचारता तो कसो आसा हो कसो आसा ही तेजी आपुलकी आमकां खूब भावता आनी तेजें साहित्य जें तेणें पयलीं पासून बरयलां तें खूब मोलाचें आसा आनी ताका खूब पुरस्कारूय मेळ्ळ्या पयलीं पासून जे साहित्य तेणें केलां आमी ते मराठीचे एका माशेलांतल्या कार्यक्रमाक अध्यक्ष आसले मोठे साहित्य संमेलनाचे तेन्नाय आमी तेंच्या त्या कार्यक्रमाक हजर रावले आनी तांकां पुरस्कार मेळ्ळ्या त्या पुरस्काराच्या पेक्षा तेंचें व्यक्तिमत्व म्हाका खूब भावता हे अशे पुरस्कार मेळटा तेन्ना आमचे गांवचेय बी मोठें भाग्य आमी समजता आनी दादाक अशेंच भरपूर आयुश्य दिवं भरपूर ताका आरोग्य दिवं अशें देवा कडेन मागता आनी असोच एकदां आमचो एक नवप्रभाचो संपादक सुरेश वाळवे असोच येयलो आनी बाजारांत कुशी नार्वेकाराचें घर खंय आसा आपल्याक कुशी नार्वेकारागेर वचपाक जाय अशें म्हणपाक लागलो आनी हांवें म्हटलें तुमी खंय इकडे तुमी इकडे कुठे तेन्ना रोखडेंच म्हाका कुशी नार्वेकारागेर वचपाक जाय म्हणलें आमी दोगूय येयले आनी बऱ्याच चर्चा जाली दादाक तेणी 92 वर्सां जाल्ली तेन्ना पुराय आनी शुभेच्छा दिल्यो आनी तुमकां आयुश्य अशें आत्ताच तेंचो फोन हांवें घेतलेलो आनी सांगलेलें दादाक तुमचो फोन दादा तुमकां ते सुरेश वाळवे विचारताले आतांच फोनाचेर तुमकां शुभेच्छा व्यक्त करता सुरेश वाळवे आतां शुभेच्छा तेणी तुमकां व्यक्त केल्या फोनाचेर लावन दिता पळय फोन अशें सुरेश वाळेन सुद्दां तेंचो ते संपादक आसतना तेंचें खूब लेखन सुरेश वाळेन तेंचें हाडलेलें नवप्रभाचें हांव तेंकांय बरें देव बरें करूं म्हणटा आनी दादा म्हजो एकदां परत एकदां नमस्कार तुमी अशें भरपूर तुमकां आयुश्य दिवं देवा अशें मागता देवा धन्यवाद हो पुरस्कार सुवाळो आतां हांगासरूच सोंपता तुमी सगळे जाण मुजरत ह्या सुवाळ्याक हाजीर रावले त्या बद्दल हांव तुमचे सगळ्यांचे राजभाशा संचालनालया वतीन उपकार मानता आनी हो सुवाळो हांगाच सोंपलो अशें जाहीर करता नमस्कार गोंय सरकारचो मानाचो श्री दुर्गाराम उपाध्याय संस्कृत भाशेचो पुरस्कार विद्वान श्री देवदत्त पाटील हांकां फावो जाल्लो आसा हांव मागता तेंच्या लागीं की तांणी ह्या पुरस्कार सुवाळ्याचेर दिवली पेटोवन उक्तावण करता हरियमणं वरुणं सोमश्विना सरस्वती नस्सुभगामयस्करत तन्नो वातो मयो वादवेशकं तन्माता पृथिवी प्रतिदाद्यौ तद्ग्रावाण सोमसुतो मयो वस्तदश्विना श्रुतन्त्यष्ण्यायुवम् तमीशानञ्जरोदस्तस्तु बृहस्पतिं नियज्जन्मवासे भूमे वयम् पूषाणो यथा वेदासाम सद्वृते रक्षितामायुर्लब्धस्वस्तये ॐ शान्ति शान्ति शान्तिः हांव आतां म्हणजे राजभाशा संचालनाचे संचालक हांचे कडेन विनंती करता की पुष्पगुच्छ दिवन आमचे विद्वान देवदत्त पाटील हांकां पुष्पगुच्छ प्रदान करतात. आमच्या समितीचे सदस्य
लक्ष्मण पित्रे हांचे पुष्पगुच्छ दिवन स्वागत करता. विनंती करता की आयचो जो संस्कृत पुरस्कार हो देवदत्त पाटील हांकां दिवचो अशें मागता. आमचे समितीचे सदस्य लक्ष्मण पित्रे हांकां विनंती करता की ह्या मानपत्राचे वाचन करचे. भाषा पुरस्कार 2018-19 माननीय श्रीमन् देवदत्त गोविंद पाटील नमस्कारः. भवता संस्कृतभाषायाः साहित्यस्य च सेवाविहिता अनन्यनिष्ठया संस्कृतभाषायाः साहित्यस्य संस्कृतेश्च प्रचारार्थं विस्तारार्थं भवतः अतुलनीययोगदानार्थं गोवा सर्वकारः भवते विश्रुतं दुर्गाराम उपाध्ये संस्कृतभाषा पुरस्कारं सामोदं प्रददाति. राजभाषा संचालनालयः पणजी. राजभाषा संचालनालय गोवा शासन यांच्या पुरस्कार निवड समितीमध्ये काम करताना आनंद झाला. तर मराठी, कोकणी आणि संस्कृत या 3 भाषांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो अशा व्यक्तींना की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काहीतरी भरीव आणि चांगल्या रीतीचं कार्य केलेलं आहे. तर यंदाच्या प्रार्थनार्थीमध्ये मराठी आणि कोकणीसाठी आवेदनपत्र होती, पण संस्कृतसाठी एकही नव्हतं. म्हणजे प्रश्न आम्हाला असा पडला की संस्कृतचा गोव्यामध्ये कोणीच नाही का की एवढ्या योग्यतेचा माणूस. तर मग त्याच्यामध्ये त्या नियमामध्ये एक असं प्रोव्हिजन आहे की आम्ही स्यू मोटो ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे आम्ही स्वतः निवडून काढून त्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. मग माझ्यासमोर एक नाव आलं, त्यांची विद्यावृत्ती पंडित देवदत्त पाटील शास्त्री. तर हे खरोखरच विद्यावृत्ती आहे. ते वेदाध्ययन शिकण्यासाठी करण्यासाठी म्हणून पुण्याला गेले. ते नुसतं पाठांतर स्वरूपाचं. त्यानंतर त्यांची न्यायशास्त्राच्या पंडितांशी ओळख झाली. त्यांच्याबरोबर काशीला जाऊन ते न्यायशास्त्र शिकले, इतर सर्व अनुषंगिक शास्त्र शिकले. त्यानंतर पुन्हा येऊन शिरोड्याला कामाक्षीची काही दिवस सेवा केली. पुन्हा त्याला स्वस्थ राहावे ना म्हणून ते दक्षिणेमध्ये जाऊन त्यांनी पुन्हा न्यायशास्त्राचे गुरुजी गाठून त्यांच्याकडे न्यायशास्त्राची संस्था घेतली. ती विद्या शिकले. त्या गुरुजींनी त्यांना अशी अट घातली, तुम्ही ही परंपरा पुढे चालवली पाहिजे. त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये न पडता तुम्ही परंपरा चालवायची संस्कृत विद्येची, न्यायशास्त्राची. आणि ती त्यांनी मला सांगायला आनंद वाटतो की ती परंपरा त्यांनी चालवलेली आहे. 25-26 विद्यार्थी त्यांचे तयार झालेले ती परंपरा पुढे चालवत आहेत. आणि आणखी विद्यार्थी आज मी तिला जवळजवळ 30 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत. आणि याचा कुठेही गाजावाजा नाही, त्याचं कुठल्याही प्रकारचं ही जाहिरात म्हणतात तिला केलेली नाही. आणि खरोखर विद्यावर्त ते करतायत. त्यामुळे या पुरस्काराची योग्य व्यक्ती म्हणून माझ्या डोळ्यासमोर ते नाव आलं. त्यांची उपलब्धी विद्वत्तेच्या बाबतीत फार मोठी उपलब्धी आहे. ते महामहोपाध्याय आहेत आणि महामहोपाध्याय होण्यासाठी जे वयाची मर्यादा सांगितली ती सुद्धा त्यांच्यासाठी खास शिथिल करण्यात आली. एवढी या व्यक्तीची योग्यता आहे. शिवाय त्यांना विद्वत प्रवर हे मीमांसा आणि न्याय या 2 विषयामध्ये शृंगेरी पीठाकडून मिळालेले आहेत. त्यानंतर
त्यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यापीठातून ही महामहोत्सव पदवी मिळालेली आहे. शिवाय बादरायण व्यास सन्मानही त्यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते झालेला आहे. अशा प्रकारचा विद्वान माणूस कुठल्याही ऐहिक लोभाच्या मागे न जाता इथे विद्याव्रत आपलं चालू ठेवतो आणि विद्यार्थी तयार करतो. का केवळ की संस्कृत परंपरा न्यायाची न्याय मीमांसा आणि व्याकरण या तिन्ही गोष्टी विषयांचं अध्यापन करतात इथे आणि ती परंपरा पुढे चाललेली आहे. पोटतिडकीने ते काम करत आहेत. त्यामुळे या पुरस्कारासाठी अत्यंत योग्य व्यक्ती असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही त्यांना हे केलं, शिफारस त्यांची केली आणि गोवा शासनाने ती मान्य करून त्यांना पुरस्कार जाहीर केला आणि आज तो इथे देण्याचा प्रसंग आला. त्याबद्दल मला फार आनंद होतो आहे आणि या कार्यामध्ये माझा कुठं थोडासा सहभाग आला त्याबद्दल धन्यताही वाटते आहे. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज श्री विद्या पाठशाळेत या गोंय सरकारचे भाषा संचालनालय हेच्या वतीन जो दुर्गाराम उपाध्याय गुरुजी यांच्या नावान जो गोंय सरकार पुरस्कार दिता तो आज डिपार्टमेंटाचे डायरेक्टर त्याच प्रमाणे लक्ष्मण पित्रे गुरुजी आणि इतर त्यांचे जे सहकारी आसा त्यांच्या उपस्थितीत हांगा म्हाका प्रदान केलो. त्याबद्दल सगळ्यात सुरवातीक संचालनाचे जे अधिकारी आसा त्या प्रमाणे सगळ्यांक अभिनंदन करता सगळ्यांचे. आणि ह्या पुरस्कारात एक गोंय सरकार आमी एक 5-6 वर्सां पयलीं हांगा आयले पूण पयल्या दिसा पासून सरकारची संबंध आशिल्लो पूण आतां ह्या पुरस्कारान आनी आमकां ह्या क्षेत्रांत काम करपाक सरकारान उत्तेजीत केल्लें आसा अशें म्हजें मत व्यक्त करता. सादारण एक 35-37 वर्सां पयलीं हांव शिरोड्याक कमलाबाई हेदे हायस्कुलान 10वी पूर्ण केली. त्यानंतर आमच्या घरांत म्हाका मुखार इंजिनियर करपाचें अशें मनांत आशिल्लें पूण म्हाजे काका आशिल्लो घरांत तेजें म्हणणें अशें पडलें की आमच्या घरांत सगळे पयलीं तुजो आजो बी संस्कृत उलयतालो. 22-23 वर्सां भायर कोंकणी मराठी खंयचीच भाशा उलयनाशिल्ली. म्हणटकीर तूं आतां जर थंय वचून कॉलेजांत शिकलो जाल्यार मागीर ह्या वाठारांत आमच्या घरांतलो कोणूच उरपाचो ना. म्हाजी सगळीं भाव भयणां ही इंग्लीश शिकली. हांव एकलोच उरिलो. थंय बी जर थंयच्यान गेलो जाल्यार मागीर हाज्याचे फुडें चलोवपाक कोण उरपाचो ना. त्या प्रमाण हांवें ताका सांगलें तूं कितें कर म्हणटा तें करता. त्या प्रमाण ताणें मागीर तुवें वेदाध्ययन करचें अशें म्हणून म्हाका सांगून पुण्यांत पटवर्धन पाठशाळा म्हणून आसा थंय धाडलो. एक 5 वर्सांचें हांवें ते पाठांतर वेदपाठ जो करता ऋग्वेदाचो तो हांव पूर्ण करतालो. शेवटच्या वर्साक काशींतल्यान एक पंडीत आयलो. तांचें नांव गणेश्वर गुरुजी, गणेश्वर द्रविड. ताची पद्दत अशी आशिल्ली की ते एका विशयाचेर व्याख्यानां दिवपाक काशीच्यान हांगा आयिल्ले. तर तो एक वादग्रस्त विशय आशिल्लो तेन्नाचो सती प्रथा. तर खूब पत्रकार तांच्या मुखार बसून तांकां प्रश्न विचारताले 17-18 जाण. मागीर तांची पद्दत अशी आशिल्ली कानार अशें हात दवरून सगळ्यांचे पयलीं प्रश्न आयकून घेता आनी मागीर क्रमान उत्तरां दिवपाची. कोणाचो खंयचो प्रश्न सारको तांकां याद उरता. म्हाका अजाप दिसलें. मागीर हांवें त्यांची ती पत्रकार परिशद जातकीर तांकां विचारलें गुरुजी तुमकां कशें कळटा कशें जाता. तर ताणें सांगलें की हें न्यायशास्त्र शिकतकीर ही अशी शक्ती येता, आमकां तकलेंत दवरपाची क्षमता तयार जाता. मागीर तें खंय शिकयता, आपूण शिकयता. मागीर हांवें जी वेदाची एक पातळी आशिल्ली, एक शाखा म्हणटा ती पूर्ण करून आमच्या घराक हांवें सांगलें आनी हांव तांचे कडेन काशी न्यायशास्त्र शिकपाक गेलो. पूण तांची इच्छा खूब आसताली पूण थंयचें वातावरण तांकां शिकोवपाक अनुकूल नाशिल्लें. म्हणटकीर दुर्दैवान तांचे कडेन अशें क्रमान म्हाजें न्यायाचें अध्ययन जावं ना. मागीर थंय म्हाजे एक तांबे स्वामी म्हणून आशिल्लो, गॉडफादर कसो आशिल्लो. तेजें सदांच सांगप कितें
की घरात आम्ही हांगा शिरोड्या कामाक्षीचे तेन्ना पुजारी म्हणजे सुखवस्तू कुटुंब आमकां अशी जोडपाक जाय हें जाय तें जाय अशी परिस्थिती घरांत कांय नाशिल्ली बरी समाधानी कुटुंब म्हणटकीर आतां तूं जोडपाचे वस्तू पळोवप ना हें शीक तें नाका तूं गणीत शीक कुंड कशें करतात तेजें क्षेत्रफळ कशें काडपाचें तें शीक म्हणजे जरी न्यायशास्त्र जालें ना जाल्यार अश्यो विद्या शिकपाक जाय की ज्यो आनी जांकां आतां कितें तरी जोडपाक जाय म्हणून जे शिकतात ते शिकपाचें ना अश्यो वस्तू तूं सांबाळ अश्यो वस्तू तूं शीक अशें करून ताणें 4-5 वर्सां म्हाका हें लिलावती बीजगणीत बी गणिताचे 5-6 ग्रंथ शिकोवपाक एका गुरुजी कडेन व्हरून ते शिकोवपाची वेवस्था केली. मागीर हांगा शिरोड्या हांव एक 4 वर्सांनी परतो आयलो देवळांत कामाक्षीच्या देवळांत हांव पुजारी म्हणून काम केलें 12-14 म्हयने आशिल्लो. पूण म्हाका एक उमेद आशिल्ली की म्हाजें तें न्यायशास्त्र करपाचें. मागीर परतो हांव म्हाज्या 26व्या वर्सा परत कांचीपुरम म्हणून जे चेन्नईच्या लागीं शहर आसा थंय हांव गेलो. थंय गोडा सुब्रमण्य शास्त्री अशें थंय तांचो फोटो आसा तांचे कडेन हांव गेलो. सगळी परिस्थिती सांगली अशें हांव 7-8 जाण गुरुजीं कडेन हांव गेलो न्यायशास्त्र शिकपा खातीर. पूण तशी म्हाजे शिकोवपाक कोणाक वेळ जालो ना. कोण तरी गेले हांव वचपाक कोण तरी गेलो अशी खूब अडचणी येवन तें उरलो. मागीर 2 म्हाका तांणी बंधनां घातली. एक हांव गोंयचो म्हणून तांचे तकलें कशें आशिल्लें वो शिकतलो आनी भायर वतलो म्हणटकीर आनी ताजे तेन्ना 4 विद्यार्थी भायर आशिल्ले आनी दुसरें एक कितें आशिल्लें की 22 विद्यार्थ्यांक गुरुजींनी शिकयले. पूण तेजे विद्यार्थ्याचो विद्यार्थी ताणें पळोवनाशिल्लो. तेजें वय आशिल्लें 78व्या वर्सा मेरेन 22 विद्यार्थ्यांचो विद्यार्थी पळोवना. म्हणटकीर ताणें 2 गोश्टी सांगल्यो. जे कोण म्हाजे कडेन शिकले ते BA MA PhD बरे डिग्री घेतल्यो व्हडल्या पोस्टार वचून बसले पूण कोणीच शिकोवना. कोण डीन जाला कोण 2 जाण तेन्ना हांव शिकपाक गेलो तेन्ना वायस चान्सलर स्टुडंट गुरुजीचे 2 जाण आनी कोण प्रिंसिपल आसा पूण कोणीच शिकोवना. आनी दुसरे बायलो 4 जाण फॉरेनां वचून बसले. म्हणटकीर हें शिकोवपाचें कोणूच करिना. आतां म्हाजी एज कितली 78. ह्या वयांत आतां आमचें जें शास्त्र आसा न्यायशास्त्र तें कॉन्ट्रोवर्सी म्हणजे डिबेट कसो जाता एकामेका बरोबर विवाद करता. म्हणटकीर ह्या वयांत देवाचें नांव घेवपाचें काय तें डिबेट करपाक शिकोवपाचें. म्हणटकीर तूं जर म्हाका 2 वचन दिता जाल्यार आपूण तुका शिकयता. त्या प्रमाण 2 वचनां अशीं ठरलीं की केन्नाच परदेशांत वचपाचें ना. आनी दुसरें म्हटल्यार गव्हर्मेंट जॉब करपाची ना. जें म्हाजे कडेन शिकता तें तुवें मुखार शिकोवपाचें. तर आतां हो जो तुमी सगळो पसारो पळयता आतां सादारण म्हाजे कडेन 20 वर्सां गुरुकूल काडून आसा. पयलीं 15-16 वर्सां पुण्यांत आशिल्लो. तर गोंयांत येवन 6 वर्सां जालीं. केन्नाच म्हाजे कडेन म्हाका बाबा भागवत शिकय अथवा काव्य शिकय अशें म्हणून पयले दिसा पासून विद्यार्थी येवना. प्रत्येक जाण म्हाजें जें स्पेशलायजेशन न्यायशास्त्र मागीर शृंगेरी स्वामींच्या प्रेरणेन म्हाका मिमांसा शिकपाची संदी मेळ्ळी. पूण विद्यार्थी बी अशें मेळ्ळे की जे ना आमकां तेंच जाय न्यायच जाय मिमांसाच जाय अशे विद्यार्थी उमेदीन आयिल्ल्यान आज इतली संपन्नता आसा. सादारण 22 ते 24 विद्यार्थी पंडीत जाले. ही इतली मोठी जी संख्या आसा ती गुरुजींच्या फाटल्यान आमच्या पाठशाळेंतूच जाली. आनी तातूंत म्हाजे कडेन जाली अशें म्हणपाची म्हाजी उमेदूच ना. म्हणजे आमी निमित्त इतले बऱ्या पद्दतीन इतके उमेदी विद्यार्थी येवप. बऱ्याच वेळा आमी जेन्ना इतर पंडितां कडेन पळयतात ते कितें म्हणटा आतां कोणाक शिकपाकूच नाका. सगळ्यांची तक्रार एक की आतां कोणाक शिकपा नाका. पूण आज तुमी पाठशाळेची जर समृद्धी पळयत जाल्यार मातशी आमची जागा बारीक आसा. पूण खरी समृद्धी कितें तर विद्यार्थी 9 राज्यांतले विद्यार्थी आज सामके 15-16 वर्सांचे 10वेंत 96% मार्क घेवन 3-4 भुरगीं आतां पाठशाळेंत आयिल्लीं आसा. ही जी समृद्धी आसा ही सगळी गुरुजींची इच्छा घोडा सुवर्ण शास्त्रींची इच्छा म्हणून हें आतां हांगा पर्यंत आसा. आनी 22 जाण शिकून गेले म्हणजे तांकांय बी आमी पयले दिसा पासून जे गुरुजीन म्हाका सांगलें तेंच सांगतालो की हे कित्या खातीर करपाचें
BA MA ज्यो फॉर्मल डिग्रीज आसात, PhD करतात, कांयच कोणाक कमी जायना. पूण तें जर केलें जाल्यार आमी ह्या गुरुजीच्या मार्गांत येवन फायदो कांयच वचना. म्हणून तुमी बी ह्या विद्येच्या प्रसारा खातीर काम करपाचें. म्हणजे कोणी नोकरी केली जाल्यार आमी तांकां कितें वायट म्हणपाची गरज ना, पूण गुरुजींच्या मार्गार रावपाची फुडल्या पिळगेची उमेदूय आमी पळयल्या. 22 पैकी 4 जाण फक्त जॉब करतात, बरे पोस्टार आसा, प्रोफेसर जाल्यात. एकलो आतां तिरुपती वेदीक युनिवर्सिटीत सब रजिस्ट्रार पोस्टाचेर आसा. आनी हालींच एकल्याक राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ त्या जाग्यार ताका वेदांत डिपार्टमेंटात जॉब मेळ्ळा. पूण बाकी सगळे त्याच कॅलिबरचे विद्यार्थी आसात. बाकी 18 जाण जे आसात आनी एकटो डेप्युटी एडिटर म्हणून डेक्कन कॉलेजांत जॉब करता. पूण तितलीच क्षमता आशिल्ले 18 जाण माझे विद्यार्थी हे शक्यता आसून पोस्ट क्रिएट जातात तांकां आपयता. पूण अशी गुरुजींची सगळ्यांत प्रेरणा आसा की ते वेगळ्या वेगळ्या राज्यांत वचून सद्या पाठशाळा काडून आसात. जशें उज्जैनीक आमचो एक विद्यार्थी आसा, आमच्या शाळेपेक्षा मोठी तेजी शाळा आसा. दुसरे बेंगलोराक 2-3 शाळा आसा, तिरुचिरापल्लीक आसा. सगळ्यांत आमकां गोंयाक आतां उल्लेख करपाक खूब आनंद जाता. म्हणल्यार हांगच्यान 40 किलोमिटर आमचे काणकोण, थंय पाठशाळेचो विद्यार्थी राघव आनी भार्गव टेंगसे जो आसा ताणें शाळा काडली आनी थंय आतां तेजे कडेन न्यायशास्त्र शिकपाक 5-6 विद्यार्थी आसात. कालूच सुदैवान बरी बातमी सांगपाची म्हटल्यार ताजी पळय जी विद्यार्थिनी आसा तिणें मोठी जी महापरीक्षा म्हणून आसता ती काल क्लियर केली. म्हणजे आमच्या जी आमी पयले दिसा पासून सुरवाती पासून हांव उलयतना सांगता की आमी तातूंत एक निमित्त म्हणून आसा. कोणूय तरी आमकां धुकळटा हें बरें काम कर आनी हे विद्येचो प्रसार कर अशी म्हणून एक प्रेरणा जी घोडा सुब्रमण्य शास्त्री, तशेंच ज्यांनी म्हाका पुण्यांतल्यान पटवर्धन पाठशाळा म्हणून आशिल्ली ज्या जाग्यार हांव वेद शिकतालो, ताणेंय बी म्हाका काशीक धाडलो. नाजाल्यार सामान्यपणे पाठ करपाचे हितूंत आशिल्लो, क्षेत्रांत आशिल्लो. मागीर मुखार वेदाध्ययनात जे गणपाठी बी म्हणून डिग्री आसा तीच करपाची म्हणून हांव खरें पुण्यांत गेलो. पूण वेगळ्या वेगळ्या लोकांच्या प्रेरणेन आज ही समृद्धी जाल्ली आसा. अशे पद्दतीन स्वताचे बद्दलूय बरें सांगपाची खूब आमची पद्दत ना, पूण एक गुरुजींची कृपा आनी त्यांनी सांगितलें जे सांगलें तें आयकिल्ल्यान कशे पद्दतीन उदरगत जाता अशें म्हणटा ती एक खबर सांगपाची. म्हणजे भारत सरकाराची महामहोपाध्याय म्हणून एक सर्वोच्च पुरस्कार आसा संस्कृत क्षेत्रांतलो, जो सादारण 65 वर्सां बी जावन मागीर दिवपाची तांचे घटनेंत आसा. तो जर डिलीट समान कक्ष जाता तो जर दिवपाचो जालो जाल्यार ते वय जावपाक जाय. तर जेन्ना एक लाल बहादूर शास्त्री म्हणून विश्वविद्यालय आसा दिल्ली तांणी ही विद्यार्थ्यांची संख्या आनी त्यांची तयारी, त्यांचे वेगळे वेगळे सभांनी त्यांचे उलोवप, तांची कामां अशें पळोवन म्हाका हो पुरस्कार दिवपाचो थारायलो. तेन्ना सगळी घटना बदलून म्हाका वयाच्या 46व्या वर्सा महामहोपाध्याय ही पदवी दिली. आनी भारत सरकारान राष्ट्रपती पुरस्कार ताका बादरायण व्यास पुरस्कार अशें म्हणटा तो 2003 सालांत दिल्लो. आनी अशें सगळे ह्या गुरुजींचे कृपेन म्हाका अशें दिसना की खंयचे राज्य अथवा महाराष्ट्र, गोंया, कर्नाटक हेतूंतले संस्कृत भाशेंतले जितले म्हणून पुरस्कार त्या राज्यांचे आसात ते म्हाका प्राप्त जाल्यात. तर म्हणजे हें सगळें कितें तर एकूच ताका कारण ज्या दिसा ताणें म्हाका 2 गोश्टी सांगल्यो की तूं भायर वचपाचो ना आनी नोकरी करपाची ना. तुवें हांव जें शिकयता तें तूं शिकयतलो, हें तूं करता जाल्यार आपूण तुका शिकयता. हांव आजून त्या उतरांत आसा तेज्या आनी ताजो जो सगळो परिणाम आसा. तर ही थोडक्यात हांवें सादारण 35 वर्सांची गोश्ट तुमकां सांगली. ह्याचे नंतर म्हाजे सामान्यपणे लोकांक कशें म्हणटा की गुरुकुलांत एक 100% शास्त्र शिकपाची
वेवस्था आसा अशी गृहीत धरत तर आमची जी विचार करपाची पद्दत आसा न्यायाची न्याय मिमांसा कशें करता की आमी पूर्वग्रह म्हणजे आमी बायस म्हणटा न्ही पूर्वग्रह दूषित जावन एक मनीस आसा त्या मनशाच्या बद्दल कितें तरी समजतात आनी त्या प्रमाणे मागीर रिएक्ट जातात तर शास्त्र कशें करता तर त्या परिस्थिती प्रमाण त्याची बॅकग्राऊंड कशें आसूं न्ही त्या जाग्यार त्या व्यक्ती संबंधी अथवा त्या वस्तू संबंधी कसो विचार करपाचो कितें कार्य आनी कितें कारण आमी जे कॉज आनी तेजे इफेक्ट हे जे रिलेशन म्हणटा न्ही तेजे संबंधी न्यायशास्त्रची इतली बरो विचार करता तर ह्या गोष्टीचे थोडे म्हणजे म्हाका अशें म्हणटा की तूं ते शिकोवं शकता तर आमचे प्रयत्न चालू आसा की सामान्य मनशा पर्यंत भागशः थोडोसो भाग ह्या शास्त्राचो पावचो अशें म्हणून आमचे प्रयत्न चालू आसा तर लोकांक जर सांगपाचें जालें जाल्यार हे न्यायशास्त्र बाकी मिमांसा व्याकरण हे वेगळे विशय आसा पूण न्याय हो जो कसो आसा आमचे पळय विचार करपाची पद्दत आसा ती सुदारता म्हणजे थिंकींग प्रोसेस आमी म्हणटा तो शुद्ध करता आमी चुकूं शकता ही एक भावना मनात तयार करता नाजाल्यार सदांच मनीस आपूण बरो आनी दुसऱ्याचें चुकलो पूण हें जें शास्त्र आसा तें सदांच ह्या जी परिस्थिती आसा अथवा आमी सिनारियो सर्कमस्टन्सीस म्हणटात तातूंत म्हाजो जर पार्ट आसा जाल्यार म्हाज्या हातूंत कितें चुकलें हें पळोवपाची एक जी अंतर्मुख जावपाची आमकां सगळ्यांक गरज आसा त्या संबंधी आमकां निश्चित हें न्यायशास्त्र मदत करता व्यावहारीक जगत जर तुमी विचार केले जाल्यार लोक कितें म्हणटा वेव्हारांत उपयोग ना पूण जास्तीत जास्त नुकसान हें हो जो इगो अथवा एटिट्यूड आमी म्हणटा म्हाजें चुकना हें जावन हजारो समस्या तयार जातात आनी मागीर समज एकाक एक म्हणजे तेजेर तें तो उपाय म्हणून दुसरो तो उपाय म्हणून दुसरो तर ह्या सगळ्या पासून जर वाचपाचें जालें जाल्यार एक अंतर्मुख जावपाची एक पद्दत आसा तर ह्यासाठी आमचें जें शास्त्र आसा हें थोडें जर झिरपलें प्रत्येक माणसाच्या मनात अथवा तेज्या वेव्हारांत जर तेजें निश्चित जें जिवन आसा तें बदलूं शकता अशें हांवें थोडक्यात विशय सांगलो आनी परत एकदां ह्या सगळो कार्यक्रम आमी इतले पयसल्यान डायरेक्टर श्री आचार्य त्याच प्रमाणे आमचे पित्रे गुरुजी आनी तुमी सावंत आनी इतर तांचे सगळे पदाधिकारी ते हांगा मुद्दाम आयले आनी हो कार्यक्रम बरो हांगा साजरो केलो ह्या बद्दल परत सगळ्यांची हांव धन्यवाद दिता आनी म्हाजें भितर सोंपलें आयज ह्या ल्हानशे सुवाळ्याक सगळ्या जाणांक तांचें सहकार्य केल्ले खातीर हांव देव बरें करूं म्हणटा आनी ल्हानसो सुवाळो सोंपलो असो जाहीर करता.